काँग्रेसचे प्रिन्स राहुल गांधी हे नुकतेच 3 दिवसीय अमेरिकन दौऱ्यावर होते। त्यावेळी जॉर्जटाउन विद्यापीठात मुलाखतीदरम्यान ते असं म्हणाले की भारतातील आरक्षण संपवता येऊ शकतं। पुढे त्यावरूनच बराच वादंग देखील झाला। पण मुळात हे आरक्षण काय आहे आणि त्याच्याशी काँग्रेसचा काळाकुट्टे इतिहास कसा संबंधित आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, ऋतम ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सामाजिक विषमता समाप्त व्हावी, जातीजातीत उच्च नीच असा भेदभाव राहू नये यासाठी स्वातंत्र्यानंतर संविधान निर्माण करत असताना मागे राहिलेल्या घटकांना संधी देण्याच्या उदात्त उद्देशानं खरं तर आरक्षणाची तरतूद करण्यात आली। अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे घटनात्मक तरतुदींमुळे राज्यघटना लागू झाल्यानंतर लगेच लागू झालं। पण इतर मागासवर्गीय घटकाला आरक्षण द्यायची वेळ आली त्यावेळी सर्वप्रथम 1953 साली काकासाहेब कालेलकर आयोग नेमला गेला। त्या आयोगाच्या सदस्यांनी गावोगावी फिरून माहिती गोळा केली आणि एक विस्तृत असा रिपोर्ट बनवला। पण तत्कालीन नेहरू सरकारनं तो रिपोर्ट बासनात बांधून ठेवला आणि तसाच पडू दिला। पुढे तीच बाब काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांच्या सरकारची। आम्ही कसे ओबीसींचे कैवारी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी दुसरा मागासवर्गीय आयोग बिहारचे माजी मुख्यमंत्री बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आणला। पण त्या आयोगानं दिलेला रिपोर्ट मात्र मोठ्या शिताफीनं आहे तसाच पडू दिला। पुढे त्याच आयोगानं दिलेल्या आकडेवारीवर आरक्षण देण्याचं काम केलं तर प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारनं। म्हणजेच या आरक्षणातही काँग्रेसचा वाटा शून्यच राहिला आहे। 1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणा झाल्या, त्यामुळे शहरी अर्थव्यवस्थेबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था देखील पूर्णपणे बदलली। त्यामुळे सवर्ण समजल्या जाणाऱ्या बहुसंख्य शेतकरी जाती आरक्षण मागू लागल्या। त्यात फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा ही प्रबळ जात आरक्षण मागू लागली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडीची राज्यात तब्बल 15 वर्ष सत्ता होती। त्यांनी कधी मराठा आरक्षण प्रश्नावर साधी बैठक सुद्धा घेतली नाही। पण ऐन वेळेला 2014 साली निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याच घटनात्मक निकषांवर बसणारं तकलादू आरक्षण त्यांनी दिलं। मुंबई उच्च न्यायालयात त्या आरक्षणाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या। त्यानंतर राज्यात भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आलं। त्या सरकारनं मोठ्या मेहनतीनं आणि बऱ्याच घटनात्मक निकषांचा अभ्यास करून आरक्षण दिलं आणि ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं देखील। पुढे काही लोक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले। फडणवीस सरकारनं तिथेही जोरकसपणे बाजू आपली लावून धरली। 2019 मध्ये राज्यात अवसानघातकी राजकारण झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभद्र युती जन्माला येत एक वेगळंच सरकार आलं। त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सपशेल दुर्लक्ष केलं आणि उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण घालवलं। बहुसंख्य सर्वसामान्य मराठा बिचारा पुन्हा वाऱ्यावर सोडला गेला। विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या पहिल्या 15 वर्षाच्या सत्ताकाळात आणि नंतर ठाकरे सरकारमध्ये राज्यातील तथाकथित मराठा समाजाचे कैवारी आणि जाणते नेते स्वतः जातीनं लक्ष घालत होते। वरील सगळ्या घटनांचा विचार केला तर या सगळ्यात एक बाब सामान्य दिसते, ती म्हणजे आरक्षण प्रश्नावर काँग्रेसची कायमच अनास्था राहिली आहे। 2024च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत आलं की संविधान बदललं जाईल असा फेक नरेटिव्ह पसरून काँग्रेस पक्ष लोकांना सामोरा गेला। पण त्याची अजिबात जादू चालली नाही। भाजप आणि संघाला आरक्षण विरोधी असा शिक्का मारून नेहमीच वातावरण गढूळ करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टमचं पितळ आता उघडं पडलं आहे। विशेष म्हणजे कायम आरक्षणाच्या नावाने गळे काढणारा पुरोगामी कंपू राहुल गांधी यांच्या या विधानावर मूग गिळून गप्प बसला आहे। एवढंच नव्हे तर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात आरक्षणासाठी आंदोलन करणारे देखील बुचकळ्यात पडले आहेत की आता कोणाची बाजू घ्यायची आणि आपल्या साहेबांच्या सोयीचं राजकारण पुढं कसं न्यायचं। आरक्षणाच्या नावाखाली संघ भाजपला टार्गेट करणारी काँग्रेसची डावी इकोसिस्टीम राहुल गांधींना सांभाळून घेईलही। पण काँग्रेसच्या मनात खरंच काय आहे हे आता जनतेसमोर आलं आहे। नवीन टूलकिट घ्यायला अमेरिकेत गेलेल्या काँग्रेस प्रिन्स राहुल बाबांच्या जे पोटात होतं तेच आता पोटात आलं हेच खरं। काँग्रेसच्या आरक्षण विरोधी भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी।